नमस्कार. कॉकरोच जनता पार्टी या संघटनेचे 2 दिवसाचे शिबिर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्या पक्षाचे किंवा त्या संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या घरी ती बैठक 2 दिवसांमध्ये पार पडली. म्हणजे 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये देशातून वेगवेगळ्या राज्यातून आलेले त्यांचे प्रवक्ते असतील किंवा त्यांचे जे नेते मंडळी आहेत, ती सर्व मंडळी त्यांनी चर्चा करून त्यांनी जो त्यांचा पुढील कार्यक्रम घोषित केला आहे त्या संदर्भामध्ये मी आपल्याशी बोलत आहे. तर खरं म्हणजे संपूर्ण भारतामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्येच शिक्षणाचा जो खेळखंडोबा झालेला आहे, शिक्षणाचा जो प्रचंड बाजार मांडला गेलेला आहे आणि त्यामुळे गरीब माणसं, गरीब मातापिता किंवा गरीब विद्यार्थी यांना किती मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत आहे. आणि या शिक्षणाचा झालेल्या बट्ट्याबोळ्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवला एका अभिजित दिपके एका नवख्या मुलाने आणि त्याच्या आंदोलनाला प्रचंड यश मिळालं. सरकारला देखील त्याच्यापुढे झुकावं लागलं आणि आता त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. कारण की शिक्षणाचा झालेला बट्ट्याबोळ असेल, अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे, पर्यावरण आहे आणि असंख्य गोष्टीच्या संदर्भामध्ये अनेक मोठे प्रश्न या ठिकाणी उभं राहिलेले आहेत. परंतु जे झेन झी म्हणतात किंवा तरुण म्हणतात, म्हणजे 18, 19, 20 वर्षा 20-22 वर्षाची मुलं आहेत, त्यांच्या भवितव्याचं काय, आणि त्यांना जे तरुण मुलं आहेत त्यांना झेन झी म्हणतात आणि ते आता जागृत झालेले आहेत अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळे. आणि हे जागृत झालेले विद्यार्थी, जागृत झालेले तरुण तरुणी हे सरकारला जाब विचारत आहे. सुरुवातीला सरकारने त्यांना काही आतंकवादी म्हटलं, दहशतवादी म्हटलं, वगैरे वगैरे सगळं त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु सरकारने काही गोष्टी त्यांच्या मान्य केल्या आणि शिक्षण मंत्र्यांना राजीनामा घेतला आणि ते यशस्वी आंदोलन झाल्याच्यानंतर त्यांनी आता बाकी 2 दिवसाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर त्यांनी त्यांची कार्यकारिणी देखील घोषित केली आहे. ही कार्यकारिणी आपण जर पाहिली तर सगळीच ती मुलं, तरुण मुलं आहेत, ती 40 वर्षाच्या खालील, म्हणजे जवळजवळ 35 वर्षाच्या खालीलच हे सर्व मुलं मुली आहेत. आणि त्यांनी त्यांची एक 13 जणांची कमिटी स्थापन केली आहे आणि पुढे 1 महिन्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये ते कशा पद्धतीने संघटना वाढवायची, कशा पद्धतीने संघटनेची बांधणी करायची, हा कार्यक्रम ते घेणार आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी घोषणा केली अभिजित दिपके यांनी की सप्टेंबर महिन्यापासून त्यांचं एक मोठं अभियान संपूर्ण भारतभर चालणार आहे. त्या अभियानाचं नाव त्यांनी दिलं आहे क्या बोलती है पब्लिक. म्हणजे हे कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके व त्यांचे सर्व सहकारी संपूर्ण भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये जाणार आणि तेथील लोकांना विचारणार तुमचं काय म्हणणं आहे, काय समस्या आहेत, त्या समस्या ऐकणार आहेत, ते बोलणार, त्या समस्याच्या संदर्भामध्ये ऐकून मग त्या पुढील आणखी मोठं आंदोलन ते करण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्यांचं एक अभियान आहे क्या बोलती है जनता, क्या बोलती है पब्लिक. तर हे आंदोलन ते पुढच्या म्हणजे सप्टेंबरपासून सुरू करणार आहेत. आणि म्हणून त्याच्यामुळे सरकारला बाकी आता बऱ्यापैकी जाग आलेली आहे आणि त्याचप्रमाणे विरोधी पक्षांना देखील जाग आलेली आहे. आणि या शिक्षणाचा बट्ट्याबोळ जो झाला आहे तो खरं म्हणजे काँग्रेसच्या काळापासून झालेला आहे. काँग्रेसच्या काळामध्येच मोठे जे काँग्रेसचे मोठे मातबर घराणी आहेत, त्या मातबर घराण्यांना सरकारच्या जमिनी कवडीमोल किमतीने या मातबर मोठ्या पुढाऱ्यांना या काँग्रेसच्या काळामध्ये दिलेल्या आहेत. त्यांच्या मोठ्या संस्था उभ्या राहिल्या आहेत मोठ्या शहरांमध्ये आणि त्या संस्थांमधली फी गरीबातल्या माणसाला परवडत नाही. आणि एखाद्या गरीबाचा मुलगा जर खूप तो हुशार आहे, त्याला वाटतं एक तर शिकलं पाहिजे, तर त्यासाठी त्याला त्या आईबापांना जमिनी विकाव्या लागल्या आहेत. आणि त्या शिक्षण संस्थांमध्ये सगळे श्रीमंतांची मुलं आहेत आणि त्या मोठ्या धनिकांनी निर्माण केलेल्या संस्थांमध्ये आजची फी पाहिली
तर गरीब माणसाला चक्कर येईल अशी परिस्थिती आहे. तेव्हा एक शिक्षणाचा बट्ट्याबोळ हा काँग्रेसच्या काळखंडामध्ये सुरू झालेला आहे. आता सत्ताधारी भाजपा असल्यामुळे सत्ताधारी भाजपाला चौकून झोडपलं जात आहे आणि ते झोडपलंच पाहिजे, कारण त्यांनी देखील त्या शिक्षण संस्थेमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. या उलट अधिकाधिक बट्ट्याबोळ झालेला आपल्याला या ठिकाणी भाजपच्या काळात देखील दिसतो आहे आणि म्हणून तरुण वर्ग नाराज झाला आहे, झेन नाराज झाला आहे आणि झेन बाकी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. फक्त या ठिकाणी अभिजित दिपके व त्यांचे सहकारी जे आहेत ते कुणी एका राजकीय मोठ्या राजकीय नेत्यांची मुलं नाहीत आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक सर्वसाधारण तरुण असतील तर सर्वसाधारण जनता असतील ते त्यांच्याकडून मोठी अपेक्षा धोरणं आहेत. आणि म्हणून कारण की हे सगळे नौखे मुलं आहेत, कारण आता प्रस्थापित असणाऱ्या येथील पक्षांना प्रस्थापित असणाऱ्या नेत्यांना सगळेच लोक वैतागलेले, मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असोत, आणि त्यामुळे सातत्याने त्या पक्षाचे जे आता समजा प्रादेशिक पक्ष आहे तर प्रादेशिक पक्षांच्या नंतर त्या प्रादेशिक पक्षाचा जो अध्यक्ष असतो नंतर त्याचाच मुलगा त्याच्यानंतर त्याचाच मुलगा त्या पक्षाचा अध्यक्ष होतो, त्याचाच मुलगा किंवा मुलगी त्याच पक्षाचे प्रमुख होतात. भले त्या मुलाचा त्याच्या जो वारस आहे त्याचा अभ्यास असू नसो, त्याचं कर्तृत्व असू नसो, पण शेवटी कसं आहे की प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांचीच मुलं नंतर त्या पक्षाचे प्रमुख होतात. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला बाकी ना सत्ताधाऱ्यांवर विश्वास राहिला आहे ना विरोधी पक्षावर विश्वास राहिला आहे. परंतु अभिजित दिपकेच्या माध्यमातून तरुणाई जी जागी झाली आहे त्या तरुणाईला आपल्याकडे ओढण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेत आणि त्याची पहिली पायरी आपल्याला या ठिकाणी दिसते. भारतीय जनता पार्टीची मातृ संस्था आहे, त्या मातृ संस्थेचे प्रमुख आहेत मोहन भागवत सर यांनी देखील झेनझीबरोबर तरुणांबरोबर चर्चा केली. त्यांनी देखील म्हणजे तरुणांना आता आपलंसं करण्यासाठी भारतीय जनता पार्टी देखील पुढे आलेले, त्यांच्या मातृ संस्था देखील पुढे आलेले आहेत आणि त्याचाच परिणाम असा झाला की आता या ठिकाणी असलेल्या काँग्रेसपासून तर सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांना देखील या तरुणाईला जवळ करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि अशा पद्धतीने बाकी ह्या पक्षांची आता कामं सुरू झाली आहेत, म्हणजे आता सगळे जागृत झालेत आणि शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाचा बट्ट्याबोळ आणि शिक्षण कशा पद्धतीने त्याची सुधारणा झाली पाहिजे यासाठी अभिजित दिपके आणि त्यांचे तरुण सहकारी जे भारतापुढे प्रश्न मांडणार आहेत किंवा भारतातील लोकांचे म्हणून ते ऐकणार आहेत आणि मला असं वाटतं की निश्चितपणे पुढील काळामध्ये या शिक्षण संस्थेमध्ये सुधारणा होईल, कारण या तरुण मुलांचा रेटा आता बाकी मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यामुळे या तरुण मुलांचं आता बाकी सर्वांनाच ऐकावं लागणार आहे. आतापर्यंत अभिजित दिपके म्हणतात की आतापर्यंत तरुणाईला कुणी गृहीतच धरत नव्हतं, तरुणांचं म्हणणं कुणी ऐकत नव्हतं, ना सत्ताधारी ऐकत होते ना भाजप सत्ताधारी ऐकत नव्हते आणि विरोधी पक्ष ऐकत नव्हते. आता बाकी या जंतर मंतरच्या आंदोलनाच्या नंतर बाकी तरुणांचं म्हणणं ऐकण्याची आता सिरियस सुरू झाली आहे आणि त्याची सुरुवात केली आहे भारतीय जनता पार्टीची मातृ संस्था RSS या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आता सुरुवात केली आहे तरुणांशी बोलण्याची आणि पुढे भारतीय जनता पार्टी एक मोठं अभियान राबवेल आणि इतर विरोधी पक्ष देखील आता आपापल्या पद्धतीने तरुणाला कसं जवळ करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतील. आणि या ठिकाणी आपल्याला मी सांगू शकतो की आता या ठिकाणी अभिजित दिपके यांनी फार विधान चांगलं केले. आता 15 ऑगस्ट आलेले आहे, 15 ऑगस्टला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या झेनझीच्या संदर्भामध्ये बोलावं. माननीय पंतप्रधानांनी त्या लाल किल्ल्याच्या भाषणामध्ये या शिक्षण पद्धतीवर बोलावं आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी विद्यार्थ्यांच्या आणि तरुणाईच्या संदर्भामध्ये बेरोजगारीच्या संदर्भामध्ये तरुणाई जी आता या ठिकाणी भडकलेली आहे आणि तरुणाईला जो त्रास झालेला आहे, त्यांच्या पालकांना त्रास झालेला आहे, विद्यार्थ्यांना त्रास झाला आहे, विद्यार्थ्यांना त्रास झाला आहे, त्यांच्या पालकांना त्रास झाला आहे आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ आणि प्रचंड व्यापार चालला आहे शिक्षणाचा. या शिक्षणाच्या संदर्भामध्ये माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टला भाषण करावं असं त्यांनी आवाहन केलं आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना. अर्थातच भारतीय जनता पार्टी असेल किंवा नरेंद्र मोदी साहेब एखादा इव्हेंट करण्यासाठी ते अत्यंत जगजाहीर आहेत. जगातल्या कुठल्याही महाशक्ती जगातल्या कुठल्याही संघटनेपेक्षा भारतीय जनता पार्टी असेल किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील हे इव्हेंट करण्यामध्ये अत्यंत एक नंबर आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात ते इव्हेंट करतात आतापर्यंत आणि मग ज्या अर्थी तरुणाई या ठिकाणी जागी झाली, तरुणाई प्रश्न करू लागले आणि तरुणाई ही मोठ्या प्रमाणात नवख्या मुलांच्या पाठीमागे जाऊ पाहत आहे. माननीय म्हणजे विशेषतः तरुणाई ही नवख्या मुलांच्या नौखं नेतृत्वाचा निर्माण होऊ पाहत आहे. म्हणजे हे अभिजित दिपके असेल किंवा रांका असेल किंवा त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांच्या रूपाने ही जी तरुणाई त्यांच्याकडे जाऊ पाहत आहे आणि म्हणून त्यासाठी बाकी 15 ऑगस्टला भारतीय जनता पार्टी असेल किंवा सत्ताधारी पक्ष असतील
करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातून करोडो रुपये खर्चून विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणजे जी झेंजी म्हणतात त्यांना करोडो रुपये खर्चून ते 15 ऑगस्टचं भाषण ऐकण्यासाठी त्या लाल किल्ल्याच्या समोर उपस्थित करतील. हे देखील तुम्ही लक्षात घ्या. माझा व्हिडिओ तुम्ही लक्षात घ्या की ज्या अर्थी अभिजित दिपके यांनी आवाहन केले मोदी साहेबांना, त्या अर्थी ते तसं करू शकतात. करोडो रुपये खर्च करून प्रत्येक राज्यातल्या मुलांना ते त्या ठिकाणी जमा करू शकतात आणि त्या ठिकाणी मोदी साहेब त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी भाषण देखील करू शकतात. हे देखील होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून पहा तुम्ही 15 ऑगस्टला ही माझी गोष्ट सत्यात येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या ठिकाणी फक्त अभिजित दिपके यांनी जो काल त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या सवंगड्यासह त्यांच्या नवनेतृत्वाच्यासह त्यांची कार्यकारिणी जाहीर केली आणि त्यांनी अनेक प्रश्नांना त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांना गवसणी घातले. शिक्षणाबरोबर इतर प्रश्नांकडे देखील ते सरकारला जाब विचारणार आहेत. सरकारला लोकांचं म्हणणं ऐकून सरकारला ते जाब विचारणार आहेत आणि एक दबावगट म्हणून ते निर्माण होणार. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राजकीय पक्ष म्हणजे ते निवडणुका लढवणार नाहीत किंवा आमचा राजकीय पक्ष नाही तर आमचे एक दबावगट असणार, एक सामाजिक संघटना म्हणून किंवा एक दबावगट म्हणून आणि एक शांततेच्या मार्गाने आणि सनदशीर मार्गाने घटनेला धरून हे आंदोलन करणार आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणायचं वाटतं की या पुढील काळामध्ये तरुणाईचं नवनेतृत्व निर्माण होत आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असतील हे बाकी तरुणाईला जवळ करण्यासाठी आता हर तऱ्हेचं प्रयत्न करताना आपल्याला दिसतील. याचा परिणाम असा झालेला आहे की अभिजित दिपके यांच्यामुळे सर्वांनाच त्यांनी विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल या सर्वांनाच बाकी त्यांनी कामाला लावले, यंत्रणा जागी केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं की अभिजित दिपके यांच्या कालच्या वक्तव्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये, कारण शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि शेतकऱ्यांनी देखील जंतर मंतरच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. आणि या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अभिजित दिपके यांच्या वक्तव्यामध्ये फारसा उल्लेख झालेला नाही. अशा अनेक म्हणजे त्यांचा आणि पुढे आता काय झाले प्रश्न असा निर्माण झाला आहे की काही मंडळी जे आयुष्यभर ते आरक्षण असेल, उपवर्गीकरण असेल किंवा आरक्षणाच्या संदर्भात असेल वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांच्या पद्धतीने काम करत असतात, ते योग्य काम करतात. परंतु आता प्रश्न काही लोक करत आहेत की अभिजित दिपके यांचं आरक्षणाच्या संदर्भात काय म्हणणं आहे, अभिजित दिपके यांचं वर्गीकरणाच्या काय संदर्भामध्ये वगैरे ज्या गोष्टी त्याला आता प्रश्न निर्माण करतात त्या निर्माण करणाऱ्यांनी महोदयांनी आता तुम्ही आयुष्यभर ते करता, तुम्ही ते आता यापुढे करा आणि ते तुम्ही आरक्षण टिकवा. आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही केलेलं कार्य अत्यंत महान आहे आणि तुम्ही अन्याय अत्याचाराच्या विरोधात देखील लढतात, ते तुम्ही तुमचं कार्य करा. पण अभिजित दिपकेला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. अभिजित दिपके जो सर्वसामान्यांना घेऊन आणि सर्व व्यापक प्रश्न घेऊन तो भारताच्या पुढे येतो आहे, त्याला समर्थन करा. आणि मग त्याच्या पुढे अभिजित दिपकेने आमकं नाही केलं, अभिजित दिपकेने तमकं नाही केलं म्हणून अशा पद्धतीचा आरक्षणाचा प्रश्न असेल, अशा वेगवेगळ्या प्रश्नाच्या अटी त्याला घालू नयेत. आणि तो त्यांनी जो शिक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे, बेरोजगारीचा महत्त्वाचा मुद्दा घातला आहे, त्याला समर्थन देणं गरजेचं आहे. किंवा अनेक जण आता त्याला अपशकुन करायचा देखील प्रयत्न करत आहेत की त्याने मग आरक्षणाच्या संदर्भात त्याचं काय भूमिका आहे, त्याचं वर्गीकरणाचं काय भूमिका आहे, अशा पद्धतीचे प्रश्न त्याला विचारत आहेत. परंतु ज्या महोदयांनी जे आयुष्यभर जे कार्य करत आहेत त्यांच्या पद्धतीने ते आरक्षणाच्या संदर्भामध्ये असेल किंवा आरक्षण टिकवण्याच्या संदर्भामध्ये असेल, अन्य अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या लोकांच्या संदर्भात असेल, तुम्ही तुमच्या जागेवर तुम्ही थोर राहा, तुम्ही तुमचे कार्य करा. पण अभिजित दिपकेला अशा वेगवेगळ्या प्रश्नामध्ये अडकवू नका. आणि तो जो काम करतो आहे तरुणांना त्याने एकत्रित केलं आहे आणि त्याने फुले शाहू आंबेडकर विशेषतः त्याने आंबेडकर, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना आदर्श ठेवून पुढील वाटचाल ते करणार आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे अधिकात वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये अभिजित दिपके यांच्याकडून अपेक्षा करू नये. आणि आपल्याला बाकी आता या ठिकाणी एवढंच म्हणता येईल की क्या बोलती हे पब्लिक हे जे अभियान सप्टेंबर महिन्यापासून चालणार आहे ते अभियान बाकी जोरदार प्रत्येक राज्यामध्ये होईल. आणि त्या जेवढं अभियान ते जोरदार प्रत्येक राज्यात होईल, प्रत्येक राज्यामध्ये कसा पद्धतीचा उदंड प्रतिसाद अभिजित दिपके यांना मिळतो आणि तो मिळण्याची शक्यता आहे. आणि त्या वेळेला बाकी सरकार अधिक खळबळून जागा होईल आणि त्या निमित्ताने सरकारच्या माध्यमातून चांगली कामं झाली तर अधिकच चांगलं आहे. कारण सरकारला कुठली भीती नाही, सरकार काय पडत नाही, त्यांचं बहुमत आहे, बरोबर. परंतु या दबाव गटाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सरकार असेल, नरेंद्र मोदी साहेब असतील,
यांनी काही सुधारणा केल्या, शिक्षणाच्या संदर्भामध्ये चांगले लोकाभिमुख निर्णय घेतले, तर त्यांचं स्वागतच करता येईल. आणि म्हणून अभिजित दीपके यांचं ते देखील महत्त्व अधोरेखित होईल का त्यांच्यामुळे सरकारने अशा पद्धतीच्या योजना राबवलेल्या आहेत, ते देखील त्या दबाव गटाचाच परिणाम होईल. आणि म्हणून अभिजित दीपके या तरुणाला अधिकाधिक पाठिंबा देणं गरजेचं आहे. त्यांच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. एवढंच मी या ठिकाणी म्हणू शकतो. आणि हे सर्व वातावरण होत असताना सत्ताधारी पक्षाने जर चांगलं कार्य केलं, सत्ताधारी पक्षाने काही सुधारणा केली, सत्ताधारी पक्षाने काही लोकभिमुख कामं केली, सत्ताधारी पक्षाने अत्यंत आमूलाग्र बदल केला शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली, तर सरकारचं देखील आपण अभिनंदन करू. तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.